नमस्कार. मी आपल्यासमोर सादर करते माझीच एक कथा, बंद प्रेमाची. माझ्यातली मी ग्रुपने व्हॅलेंटाईन डे निमित्ताने घेतलेली प्रेमकथा स्पर्धा यातील ही विजेती कथा. ॲडमिन संगीता देवकर यांचे खूप खूप आभार. मी आपल्यासमोर सादर करते कथा प्रेमाचे बंध. बाई, तुमच्या छबूने तुमच्यासाठी पेढे पाठवले. माझ्या हातावर पेढा ठेवत छबूची आई म्हणाली. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. कसले पेढे हो छबूची आई? बाई, पोरगी त्या शाळेत मुख्याध्यापक नाही हो, त्याच्यापेक्षाही वरची काय म्हणतात ते झाली बघा. पहिला पेढा तुमच्यासाठी पाठवला. अच्छा, प्राचार्य झाली तर ज्युनियर कॉलेजची आपली छबू. थांबा, आधी तुमचं तोंड गोड करू द्या. तुमची मेहनत फळाला आली. माझी काय जीव माय, खरी मेहनत तुमचंच प्रेम. म्हणून आज पोरगी असं म्हणत तिने डोळ्याला पदर लावला. खरेच कोणत्या जन्मीचे ऋणानुबंध असतील? तिच्याविषयी एवढं प्रेम का वाटावं? माझा जीव तिच्यासाठी का तुटायचा एवढा? आणि तिनेही ही प्रेमाची परतफेड. तुमची छबू. हो, मीच ठेवलं तिचं हे नाव प्रेमाने. तिचं पाण्यातलं नाव तसं मुक्ताई. ज्ञानदेवांना ताटीच्या अभंगातून बोध देणारी मुक्ताई. अगदी अल्पवयात आई वडिलांच्या माघारी 4 भावांची आई झाली. ही पण लहान वयातच आईच्या संसाराची जबाबदारी पेलत होती. आई 10 घरचं काम करून जमायची तेव्हा हेच लेकरू लहान 3 बहिणींची आईच्या माईनं काळजी घ्यायची. स्वयंपाक करून खाऊ पिऊ घालायचं. आईचीही आई व्हायची. रात्रीच तिचे पाय चेपून द्यायची. बापाला दारूलाच पैसे कमी पडायचे, त्याला कुठली कदर. पण पोरगी गुणाची हो. सगळं करून अभ्यास करायची. बाप हातातलं पुस्तक हिसकावून घ्यायचा, मारायचा. पण छबूची आई, छबूची आईच. तिला कोणी तिच्या नावाने कधी हाकच मारली नाही. सगळ्या बेटाळाची ती छबूची आईच होती. बिचारी रडत रडत सांगायची माझ्याजवळ आपल्या संसाराची चित्तरकथा म्हणा की व्यथा म्हणा. मी म्हटले तिला माझ्याकडे पाठवत राहा. त्यानंतर तिच्या शिक्षणासाठी मीच पुढाकार घेतला. ती 12वी चांगल्या मार्कांनी पास झाली. मी तिला D.Ed करायला पाठवले. त्यावेळी गावात सोय नव्हती. दूरच्या गावी पाठवायचं तर आईची घालमेल तिची तीच जाणं विचारली. पण माझ्यावरचा विश्वास म्हणा की माझं छबूवरचं प्रेम ती बघत होती म्हणून म्हणा ती तयार झाली. मी छबूला सगळं स्वयंपाकाचं सामान, शिदा आटा, भूक लाडू, तहान लाडू सोबत देऊन आणि परिस्थितीची समज देऊन, संस्कार शिदोरी सोबत देऊन मोठ्या हिमतीने पाठवली. जोखीमच होती, शेवटी दुसऱ्याचं लेकरू. मी रोज देवाजवळ करुणा वाटायची. देवा, सुखरूप शिकून परत येऊ दे हो पोरगी. देवा, सुखरूप शिकून परत येऊ दे हो पोरगी. आणि तो दिवस उजाडला. ती D.Ed झाली आणि लगेच एका गावात शिक्षिका म्हणून रुजूसुद्धा झाली. यथावकाश योग्य स्थळ बघून 2चे 4 हात झाले. संसार सांभाळून पुढे शिकली. आणि आज छबूच्या आईच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. छबू विसरली नव्हती. तिच्या प्रत्येक यशाच्या टप्प्यावर तिने मला आवर्जून सामील करून घेतले होते. प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी जुळलेले बंधन होते ते. माझं अल्सरचं ऑपरेशन झालं त्यावेळी 4 दिवस सुट्टी टाकून माझ्यासोबत दवाखान्यात राहिली. मायेने सेवा केली. आता तिच्या सगळ्या बहिणींची लग्न झाली. गावात आईबाबांना या वयात एकटे ठेवा त्यापेक्षा ती घेऊन गेली आपल्यासोबत. बाबांनीही आता दारू सोडले. तेही सोबत होते. त्यांचे डबडबलेले डोळेच बोलत होते. त्यांनी खिशात हात घालून चिठ्ठी काढली आणि माझ्या हातावर मी उघडली, वाचू लागली. तीर्थरूप प्रिय यशोदा,
साष्टांग दंडवत मला ती यशोदा माच म्हणायची. तुमचं स्वप्न जे तुम्ही माझ्या डोळ्यात बघत होता ते आज पूर्ण झाले. या यशाने मी जेवढी सुखावले ना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद तुम्हाला होणार हे जाणून आहे मी. आज मी जे काही आहे ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळे, तुमच्या संस्कारामुळे, तुमच्या प्रेमामुळे. म्हणून पहिला पेढा तुमच्यासाठी पाठवला. मला सुट्टी मिळाली की मी येईनच आशीर्वाद घ्यायला, पण तोवर हा पेढा तुमच्यासाठी. काकांना साष्टांग दंडवत. तुमची छळ. वाचता वाचता माझेही डोळे काढले. देवकी नाही होता आले म्हणून काय झालं, यशोदा होण्याचे भाग्य लागले. मला एकदम आठवले ज्यावेळेस मी तिला शिक्षणासाठी म्हणून बाहेर पाठवले त्यावेळी मला घरातले बाहेरचे सगळेच म्हणत होते, वेड लागलं की काय, बरोबरीची पोरगी, दुसऱ्याचं पोट, चांगलं झालं तर ठीक, नाहीतर बरं करता ब्रह्महत्या. पण